यावेळी हा चेंडू पुन्हा एकदा बाहेर खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पलकावर लागलाय ती 2. चेंडू झाले 3. मैदानाच्या आत जाऊया. खरं तर या सामन्याचा विचार केला ना तर हा सामना खूपच रंगतदार पाहायला मिळेल. कारण आयकॉन रायपूर ग्रामपंचायतचा विचार केला तर विघ्नेश साखरजोडे आणि दुसऱ्या बाजूला राहुल पाटील. तर तलासरीचा विचार केला तर अक्षय घरत अँड निहिल किनी हा जो वंडर बॉय आहे त्याच्याबद्दलही आपण नक्की बोलणार आहोत जेव्हा मॅचकडे पुन्हा एकदा. फ्लाईट दिले जात आहे चेंडूला. वॉट अ बॉलिंग. हे तर खरं तर मी सकाळी या मैदानावर जेव्हा खेळपट्टीवर जाऊन 2-3 चेंडू हाताळले मला असं वाटलं की हे जी मैदान आहे ना, हे जे मैदान आहे किंवा ही जी खेळपट्टी आहे ती खरं तर पेसरसाठी चांगली नाही आहे. ही जिकडे तुम्ही चेंडूला फिरवणार, चेंडूमध्ये जेव्हा तुम्ही दिशा देणार तेव्हा ती चांगली काम करणार. इकडे मात्र पहा थोडासा जलद टाकण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काय होत होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि इथून मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या वाढेल. ती मात्र 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते. 4 ऑन बोर्ड. जाय मैदानाची आत आपण पाहतो इकडे मात्र सामनाचा विचार केला तर सामना पहिला चालू आहे जिकडे आष्टा रायपूर विरुद्ध दुसऱ्या बाजूला तलासरी. थोड्याच वेळात मला वाटतं जे स्कोरिंग बद्दल आपण जातोय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दाखलाय ती 4. काय गोलंदाजी हाताळलाय. गोलंदाजी मार्क वर आता येतो मात्र सचिन. इकडे मात्र हा चेंडू पाहायचा आहे. सिंगल्स वर सध्या भर दिला जातोय. 8 षटकांचा मॅच आहे. खरं तर 8 षटकांच्या मॅच मध्ये आम्ही नेहमी पाहिलं की सध्या पहिलं जे आपण डिझेल इंजिन ज्याला म्हणतो त्या पद्धतीने बॅटिंग होते. थोड्या वेळासाठी षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या ऑप्शन बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा काय गोलंदाजी हाताळली जात आहे. दोन्ही डावखुरे गोलंदाज. पहिला उमेश आणि आता सचिन. पहिला चेंडू सिंगल आलाय त्यानंतर डॉट आलाय. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते ती फक्त आणि फक्त 5 ऑन बोर्ड. खरं तर ग्रुप ग्रामपंचायत संघ सध्या मैदानाच्या आत आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खराब बॅटिंग. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिरावलेली आहे ती फक्त 5 वर. चेंडू झाले 3. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आत आहे. आपण पाहतोय ग्रामपंचायत चॅम्पियन्स ट्रॉफीचे भव्य दिव्य आयोजन. यावेळी चेंडू थोडासा बाहेर निघालाय का पंच मात्र तिकडे हाताने पाहणी करतायत आणि चेंडू यावेळी पुन्हा एकदा निर्धाव येतोय. फलंदाजाला मात्र खेळताच येत नाही असं वाटतं. एकंदरीत ज्या पद्धतीने फलंदाजी केली जात आहे प्रमोद आणि संतोष ही जी जोडी आहे ना ती मैदानाच्या आत अजूनपर्यंत तरी स्थिरावली नाही. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. धावसंख्या फलकावर आहे ती आतापर्यंत 5. इथून मात्र आपण पाहतोय धावसंख्येचा विचार केला तर 5 धावसंख्या फलकावर आहे. मोठा फटका खेळायचा होता आडव्या बॅटनी. चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला येतो. स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडू फील्ड करेल, थ्रो करेल, परंतु एकच धाव. 1 धावेपेक्षा जास्त काहीच नाही. आपण पाहतोय धावसंख्येला मात्र इकडून उभारणी द्यावी लागणार आहे आणि धावसंख्या जर तुम्हाला मोठी बनवायची आहे
तर मात्र इथून मी तर म्हणेल की फलंदाजाला स्वतःवर बिलीव्ह द्यावा लागणार आहे, स्वतःला सांगावं लागणार आहे की ऑल इज वेल, आणि थोडंसं कूल माइंडेड. आपण जसं म्हणतो की तुम्हाला जेव्हा मोठे फटके खेळायचे असतात थोडंसं स्वतःला शांत ठेवावं लागेल. इकडे मात्र शॉर्ट हँडमॅनला चुकी होते आणि चेंडू मात्र थांबणार नाही. जे हा तर या मॅच मधील पहिला खणखणीत UPL चौकार 4. ते 8 षटकांचे केलेत, परंतु इथून जर तुम्ही 8 षटकं जरी असली तरी 5 गोलंदाज वापरायचे आहेत आणि 6 षटकं जरी असली तरी 5 गोलंदाज वापरायचे आहेत, याची दक्षता घ्या प्लीज. यावेळी पुन्हा एकदा इथे थोडासा फुलर लेंथ करण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव मात्र पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता दुसरी धाव ही पूर्ण केली जाईल. दोन्ही फलंदाज सध्या मात्र आता धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न करतात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र आता 12 धावा. 12 ऑन बोर्ड. कुणाल चंद्रकांत सर इकडे उपस्थित होतात, या UPL कमिटीचे उपाध्यक्ष आहेत. गेल्या वर्षी खूप चांगल्या आठवणी राहिल्या त्यांच्याबरोबर, यावर्षी त्या आठवणी त्या उजाळा देतील नो डाऊट. सर आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. एका वेगळ्या बिझनेसमध्ये सध्या ते सक्रिय आहेत आणि त्यासाठी त्यांना खूप साऱ्या त्या बिझनेससाठी शुभेच्छा. आपण तलासरीचा विचार केला तर संघमालक मौजेस पिल्ले सर यांचंही मनापासून हार्दिक आभार आहे आणि त्यांचं स्वागत आहे. मात्र चेंडू लिहून दिले, खूप वेळ होता फलंदाजाकडे. आहे मात्र स्क्वेअर कट, चेंडू मात्र डीप पॉइंटच्या दिशेने जातोय. चौकार 4. आणि चौकार आलाय. धावसंख्या फलकावर 16. यावेळी पुन्हा त्या क्षेत्रात त्यावेळी फलंदाज थोडासा चतुर दिसतोय, कारण त्याला माहित आहे की तिथे मात्र धावसंख्या आरामात मिळते. आणि पहा इकडे मात्र फलंदाजाला आउट करत नाही, बाद करत नाही. त्याला माहिती आहे हा फलंदाज सध्या तरी तेवढ्या चांगल्या लयात नाही आहे, त्यामुळे त्याला खेळवावं अशी त्याची इच्छा आहे. परंतु अशा डिसिजन कधी कधी खूप मोठ्या होतात. निहिलच्या चेहऱ्यावरची स्माईल सांगते की त्यांचे संघ सध्या इंटेलिजंट, आय फॉर द इंटेलिजंट वाला गेम खेळतात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर आता पोचतोय ती मात्र तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम चा विचार केला तर आष्टा संघाचे संघ मालकाचा विचार केला तर इकडे मात्र फलंदाज बाद होईल. आष्टा रायपूर संघाचे संघमालक संजय कहोळकर सर यांचंही मनापासून आभार, कारण आपण नेहमी म्हणतो की संघ मालक आहेत तर तुम्ही आहात, कारण संघ मालकाशिवाय कुठलीही स्पर्धा ही मोठी बनत नाही. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत, कारण स्पर्धा तेवढीच तगडी आहे. आणि या स्पर्धेचा विचार केला तर आज 31 तारीख चा विचार केला, 31 तारखेपर्यंत ही स्पर्धा पुढे जाईल आणि त्यासाठी आपण पाहतोय की मॅचेस हे खूप महत्त्वाचे राहणार आहेत. दोन चेंडू शिल्लक आहे षटकातील. नवीन फलंदाज राहुल, नाम तो सुना होगा.
यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, पंच वळत आहेत, पंच सांगतायत व्हाईट बॉल, स्कोर मूव्स ऑन 19 राहुल पाटील. आपण पाहतो या संघातील आयकॉन खेळाडू आहे राहुल पाटील. वसई विरार पट्ट्यातून हा बिलॉंग करतो आणि एक चांगला खेळाडू आहे नो डाऊट. डाऊन द ट्रॅक आले, यावेळी चेंडू हवेत आहे. नील केनी चुकी करणार नाही, तो सांगतोय या आधी जीवदान दिलंय, आता जीवदान मिळणार नाही. विकेट डाऊन, UPL विकेट येतोय. मैदानाच्या आत आपण पाहतोय दीपक, तर राहुल पाटील मैदानाच्या आत गेला. मात्र फलंदाज जो बाद झाला प्रमोद, ज्यांनी 13 चेंडू खेळले आणि 12 धावा आपल्या संघासाठी केले, त्यामुळे समोरचा संघ त्यांना अजूनही ठेवण्यासाठी तयार होता. परंतु इकडे निहिलने मात्र सांगितलं बाबा मला कॅच पकडावा लागेल आणि त्यांनी मात्र कॅच पकडला आणि फलंदाज मात्र बाद. विकेट नंबर जातोय इकडे. मात्र चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार, चौकार 4-4. नवीन फलंदाज मैदानाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागते तरी मात्र 23 ऑन बोर्ड, 23 धाव फलकावर आहेत. आणि अजूनपर्यंतचा विचार केला तर षटक संपले आतापर्यंत 3. नवीन गोलंदाज मॅन फ्रॉम काटा आहे अक्षय घरात. या खेळाडूने आपल्या नावासमोर जे वलय निर्माण केलं, मला अजूनही आठवते या खेळाडूच्या नावावर शतक सुद्धा आहे. असा हा खेळाडू ऑलराऊंडर, पालघर मधला सर्वात चर्चेत राहणारा खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे अर्थात अक्षय घरात. मॅन फ्रॉम काटा आहे गोलंदाजी मार्कवर. त्याच्यासमोर मात्र राहुल पाटील. बेस्ट वर्सेस बेस्ट, आयकॉन वर्सेस आयकॉन हे मात्र सध्या पाहायला मिळणार आहे. चला अक्षय, ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू, चांगल्या पद्धतीने हा चेंडू खेळला, सिंगल मात्र मिळेल. चॅलेंजर्स जी ट्रॉफी होती भिवंडीला, चॅलेंजर्स टीम साठी आपण पाहतो राहुल पाटील आणि अक्षय घरत, प्रथमेश ठाकरे हे एकाच संघात खेळताना पाहायला मिळतात. परंतु आज आमने सामने आहेत. आज दिवस वेगळा आहे, आज ठिकाण वेगळं आहे आणि आमने सामने आहेत. पाहूया आज आमने सामने काय करणार. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 24 धाव फलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षय. याही मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, त्या चेंडूला फक्त दिशा दिलाय. चेंडू मात्र गली रिजन मध्ये जाईल. खराब फिल्डिंग आणि जिकडे 1 धावा होता तिकडे 2 धावा कन्वर्ट केल्यात. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे. आपण पाहतोय हे चौथं. अजूनही या षटकानंतर विचार केला तर अजून 4 षटक म्हणजे 4.4 ओव्हर येणं बाकी आहेत. तुम्हाला वेळेचं बंधन आहे, त्या वेळेचं 5 गोलंदाज तुम्हाला 8 षटकासाठी वापरावे लागणार आहे. मग 6 षटकांचा मॅच असेल तिकडे सुद्धा 5 बॉलर वापरावे लागणार आहेत. या ऑप्शनचा बाहेरचा चेंडू शरीराच्या दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र
ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, खराब शॉट सिलेक्शन. आता राहुल पाटील तेच जाऊन त्याला सांगतं की बाबा चेंडूच्या लाईनमध्ये येऊन नंतर फटके खेळ. धावसंख्या अजूनही मी म्हणाल की स्थिरावलेली आहे ती फक्त आणि फक्त 26-26. पुढचा चेंडू, याही पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटवर नीटसा येत नाहीये. पुन्हा एकदा डॉट. अक्षयचा विचार केला तर एक मोठं नाव आहे. अक्षयनी अनेक सामने, अनेक स्पर्धा, अनेक लीग्स तो नेहमी खेळत असतो. बिझी खेळाडूमधून त्याचं नाव आहे अक्षयचं. याही थोडासा तेज तरा टाकण्याचा प्रयत्न केला. फुल्लर लेंथ वर गोलंदाजी केली जात आहे. त्याला माहिती आहे की फलंदाज ऍक्शन मोड मध्ये नाहीये तेवढा. तो मात्र सध्या सिंगल्सवर भर देतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतो मात्र 27. इकडे अपील आउट होत आहे, परंतु अपील मध्ये दम नाही. डॉट बॉल. आष्टा रायपूर विरुद्ध दुसऱ्या बाजूला तलासरी. षटक क्रमांक इकडे मात्र 4 संपतोय. जेव्हा रवींद्र जाडेजाचा विचार करतो ना आपण की फास्ट बॉलिंग टाकण्यासाठी तो कमी वेळात षटक टाकतो, तसंच अक्षय घरत सुद्धा त्यासाठीच ओळखला जातो. तुम्ही पाहू शकता हे षटक मला वाटतं 3 मिनिटाच्या आत त्यांनी संपवलंय आणि त्याची खासियत आहे. जास्त वेळ तो घेत नाही कधीच. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आतापर्यंत 27. 4 षटक संपले. 4 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि तलासरी विरुद्ध आष्टा रायपूर हा मॅच सुद्धा चालू आहे. लेग बिफोर नाही आहे याची दक्षता घ्या संघाने. आपण पाहतोय धावसंख्या फलकावर लागलाय ती मात्र अजूनपर्यंत 27-27 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निहिल किनी. आज ऑलराऊंडरच्या भूमिकेत पाहायला मिळेल निहिल. आणि हरीश्वर किनी यांचे सुपुत्र आहेत. वडिलांनी ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळलंय, तलासरी संघ फिल्डिंग करतोय. हरीश्वर किनी यांच्या मला त्या डोळ्यातले अश्रू आम्ही पाहिलेत जेव्हा निहिल किनी मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आणि आई मात्र हा लक्ष्मीबाचा चौकार आहे. 4 चावा मिळतील. 4 पहा पुन्हा एकदा चेंडू चांगला होता परंतु इकडे नशिबाची साथ मिळते. चेंडू सीमापाल. 4 चौका. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाऊन पोहोचतो मात्र आता 31 ऑन बोर्ड. 31 धावा. शिला व्हिडिओ ज्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले. मी UPL मॅनेजमेंटला धन्यवाद देतोय की पुन्हा एकदा त्यांनी आमच्यावर भरोसा ठेवलाय आणि ही स्पर्धा ज्या पद्धतीने यावर्षी सुद्धा आम्हाला लाईव्ह करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी अक्षय दवणेकर सर असतील आणि संपूर्ण UPL टीम यांचे मनापासून आभार मानतो. कारण तुम्हाला माहीत असेल की सध्याचं जग हे फास्ट आहे. खूप सध्या कॉम्पिटिशन हेल्दी चालू आहे आणि अशावेळी कुठल्याही स्पर्धा तुमच्याकडे पुन्हा एकदा येईल याची शाश्वती नसते. परंतु अक्षय सर असतील आणि संपूर्ण टीम असेल त्या टीमचं मी मनापासून आभारी मानतो की त्यांनी यावी सुद्धा आम्हाला संधी दिली. यावेळी मात्र फलंदाजाला रीड केला. यावी चांगली गोलंदाजी. तुम्ही रिप्ले मध्ये पहा ज्या पद्धतीने हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. खूप चांगल्या पद्धतीचे चेंडू हाताळतोय. पहिला चेंडू चौकार गेला कारण चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. यावेळी चेंडूला थोडंसं पाठीमागे पहा, पाठीमागे ठेवलं. फलंदाजाला रीड केलं आणि फलंदाज मात्र तो चेंडू ओळखू शकला नाही. चेंडू मात्र जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती फक्त आणि फक्त 31. चेंज ऑफ पेस होता यावेळी. फलंदाज राहुलला मात्र समोरच उभा ठेवायचं आहे हे त्यांनी मात्र लक्षात ठेवलंय. आणि तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने हा चेंडू होता. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये बघा. यावेळी थोडासा हात टाकता चेंडू टाकताना स्लो बॉल होता चेंडू आणि ऑप्शनच्या बाहेर. फलंदाजाला तो चेंडू समजला नाही, रीड करता आला नाही. डॉट बॉल. धावसंख्या जुनी स्थिरावली 31. माफ करा 31 धावा. 31 धावा. यावेळी थोडासा हाताला
झटका देण्याचा प्रयत्न केला गेला. एकच धाव मिळेल. धावसंख्या एक निवारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 ऑन बोर्ड. धावसंख्येचा विचार केला 32. निहिल किनी चांगली गोलंदाजी हाताळतो. आता मात्र राहुल वर्सेस निहिल हे सुद्धा आपण पाहतो की बेस्ट वर्सेस बेस्ट हे सध्या कॉम्पिटिशन पाहायला मिळेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निहिल. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल, कारण डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज हे सध्याचं चित्र आहे. त्यामुळे इथून थोडासा फिल्डिंगमध्ये बदल होतोय. थोडासा पुन्हा एकदा विनंती करली, चला दोन्ही टीम थोडासा वेळ कमी घ्या प्लीज. या दोन्ही संघाचे संघमालकाचा विचार केला तर तलासरी संघाचे संघमालक मोजेस पिल्ले सर आणि दुसऱ्या बाजूला आष्टा रायपूर संघाचा विचार केला तर संजय कोहकरा सर. हे दोन्ही सध्या या मॅच कडे. तिकडे मात्र नो बॉल. नो मालिका आणि इथे पहा भीमर आहे. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पहा. यावेळी जलद टाकण्याचा प्रयत्न आणि पंचांचे हात तर वरतून फिरतायत. रिप्ले मध्ये पाहणार जाऊया डीजे कडे. जाम लागला होता. तिकडे मात्र आता धावसंख्या 5 होते. 37-37 धावा. पुढचा चेंडू निहिल. फ्रीटचा बॉल होता. याही मात्र हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चेंडू नीटचा फैबर आला. खराब फिल्डिंग आणि चेंडू सीमा पार. 4 चौकार. वेळ वाचवा. सध्याचा आजचा मंत्र हाच असेल, वेळ वाचवा. मोठा फटका आहे. चेंडू येत आहे. क्षेत्ररक्षक पुढे गेला आणि खराब फिल्डिंग. चेंडू सीमा पार. 4 चौकार. खराब फिल्डिंग. जिकडे विकेट होता राहुलचा तिकडे मात्र राहुल विचार केला तर जाऊया. आता मात्र आपण पाहतो या मॅच कडे, जिकडे तुम्ही पाहू शकता सध्या आष्टर रायपूर 45 धावा. 5 षटक संपलेत. टेक्निकल थोडासा इश्यू होता स्कोरिंगचा, त्यामुळे स्कोर दिसत नव्हता, परंतु आता त्या टेक्निकल प्रॉब्लेम्सला आपण सॉल्व्ह केलाय. आणि पुन्हा एकदा तुमच्या ऑन स्क्रीन पाहू शकता सध्या दीपक खेळतोय 9 चेंडू 12, राहुल 5 चेंडू 13 आणि निहिलचं महागडे षटक जिकडे 18 धावा खर्च केला गेला. अक्षय घोलत बॅक टू दी पवलियन. पुन्हा एकदा अक्षय 5 षटक 45 धावा. 3 षटक बाकी आहेत. झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर काय होणार याकडे लक्ष आहे. तर राहुल असा फलंदाज आहे, तो सामन्याचं चित्र कुठेही पालटू शकतो. अक्षय घरत थांबलाय. आपण पाहतो इकडे एक सध्या खूप मोठा डायलॉग आला होता, तो आलाय आणि इथे अक्षय आलाय आणि त्याच्या समोर मात्र फलंदाज दीपक. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. विकेट. जेव्हा जेव्हा अक्षय येतो तेव्हा तो विकेट घेऊन जातोय. विकेट येतोय आणि डीजे स्वप्नील वाचतोय.
5 ओवर की समाप्ति, स्कोर कार्ड पे लगा 45 रन, 3 ओवर का खेल आना बाकी, जिसमें से पहली गेंद पर विकेट आया था और राजस्थान रायपुर को लगने वाला ये तीसरा झटका। कहीं ना कहीं इस मुकाबले में अगर हम बात करें ना, तो शुरुआत थोड़ी धीमी हुई थी, लेकिन उसके बाद जिस प्रकार से कमबैक किया है, तारीफ करूंगा गेंदबाजों की और बल्लेबाजों की। तो विघ्नेश सागर तोड़े अब बल्लेबाजी के लिए। विघ्नेश की बात करी जाए तो अन्ना से बिलोंग करते हैं, मैन फ्रॉम अर्नाला, JU 11 टीम के लिए खेलते हैं विघ्नेश, और एक अच्छी खिलाड़ी है, नामचीन खिलाड़ी है। आइकॉन को आप जब देखते हैं तो मजा आता है। आज क्या दो आइकॉन में बीच मैदान के अंदर, एक जगह राहुल पाटिल, दूसरी जगह विघ्नेश, गेंदबाजी के लिए अक्षय। और इस बार गेंद खेलना चाह रहे थे बड़े स्ट्रोक में, लेकिन उतना अच्छा मैं कहूंगा कि कनेक्शन नहीं हुआ। विघ्नेश आते ही इसे अल्टी पल्टी वाला स्ट्रोक खेलना चाह रहे थे, ये देखिए रिप्ले में, लेकिन अंपायर ने कहा भाई ये लीगल डिलीवरी है, डॉट बॉल। स्कोर अभी भी रुका हुआ 45 गेंद ओवर नंबर ये छठा बीच मैदान के अंदर। सामने बल्लेबाज विघ्नेश, ये छोटी गेंद थी, उसे खोटी बनाना चाह रहे थे। गेंद को खेला है काउ कॉर्नर में, फील्डर है, उन्होंने खेला है फुटबॉल और गेंद को फील्ड जरूर किया है। 2 रन अपनी टीम के लिए बचा है। माही हमेशा कहते हैं कि एक अच्छा बल्लेबाज आपके लिए रन बनाएगा, एक अच्छा गेंदबाज आपके लिए विकेट लेगा, लेकिन एक अच्छा फील्डर आपके लिए रन बचाएगा। ये देखिए वो ही वर्क करते हुए ये पैरों से गेंद को फील्ड किया है। हालांकि इंडिया में पैरों से गेंद को कभी ज्यादा फील्ड कम किया जाता है। इस बार गेंद हवा में रिवर्स एटम किया है, फील्डर बन गए दर्शक, गेंद जाती हुई 1 बाउंस 4, या तवा UPL चौका 4। वीकनेस सागर की बात करें तो एबी ग्रुप के पिछले साल के ये मैन ऑफ द सीरीज रहे थे। ऑलराउंडर खिलाड़ी है और इनके पास वो क्षमता है, वही दिखाते हुए, अब क्षमता है तो दिखाना होगा। इस बार चेंज ऑफ हिस्सा, बल्लेबाज तैयार नहीं थे, आखिरी मोमेंट में बल्ले का मुंह खोला, जब तक फील्डर फील्ड करे। 2 की कॉल है, क्या ये कॉलिंग अच्छी है? 2 रन पूरे होंगे। स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड पे लगे अब तक 51 रन, 53 माफ कीजिए, 53 रन यहां पे पूरे होते हुए। लास्ट बॉल ऑफ द 6th ओवर, इस ओवर में रनों का मेला लूटता हुआ। अब तक इस ओवर की बात की जाए तो इस ओवर में रन आए 8। लास्ट बॉल ऑफ द 6th ओवर, रन नहीं बने। अब तक रन बनाने होंगे क्योंकि 80-90 इन्होंने कहा था जब इनका इंटरव्यू लिया गया था तब। फिर से चेंज ऑफ पेस, लेकिन इस बार गैप को ढूंढना है। फील्डर ने एक हाथ से कहा कि भाई ये मेरे बाएं हाथ का खेल है। गेंद को फील्ड किया, थ्रो करेंगे। तब तक 1 रन, 6 ओवर यहां पे समाप्त होते हुए 9 के औसत से स्कोर बने 54-54। अभी भी आने वाली 2 ओवर ये काफी महत्वपूर्ण होगी, लेकिन अगले मुकाबले की ओर बढ़ेंगे क्योंकि अगला मुकाबला भी काफी महत्वपूर्ण होगा, जहां पे साइमन और उपलाट यानी प्रतीक को आप देखेंगे इन एक्शन। प्रतीक की बात करें, प्रतीक दोर्डे, इनको हम इन एक्शन देखेंगे। उनके पास कौन से वो आइकॉन होंगे, वो आइकॉन की तलाश भी हम जरूर ढूंढने वाले हैं। लेकिन ये मुकाबला नेहल किनी को वापस बुलाया जा रहा है। पहले ओवर में 18 आए थे, लेकिन वहां गलतियां थी फील्डर की, जहां से कैच छूटा। और हम हमेशा कहते हैं कैच छूटता है तो मैच में कुछ ना कुछ अलग होता है। अब यहां से क्या राहुल पाटिल उनके सामने आएंगे वापस, लेकिन उससे पहले विघ्नेश सागर तोड़े उनके सामने होंगे जो अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। अब तक 5 गेंदें खेली है, 9 रन अपने टीम के लिए बनाए। नील अच्छी गेंद, इस बार अपने आप को थोड़ा सा एडजस्ट किया था, गेंद हवा में, कोई गलती नहीं, वो कैच, रनिंग कैच और विकेट नंबर 4 आता हुआ और DJ बचता हुआ। चला कबड्डीचे संघ जर इकडे उपस्थित झाले असतील, चला आपण रिपोर्टिंग करायचे। कोणताही संघ कबड्डीचा इकडे उपस्थित असेल आपण रिपोर्टिंग करा प्लीज।
त्याला नाही तो पहिला करावा लागतो, हात धरून याला काढावा लागते. मुकाबले की ओर बढ़ रहे हैं क्योंकि ये मुकाबला वो मुझे कोई मिल गया कि फिल्म जैसा लग रहा है, कभी इधर चला कभी उधर चला, क्योंकि बल्लेबाजी अच्छी हो रही थी, वहां पे फिर से विकेट आया. और हम हमेशा कहते हैं क्रिकेट में जब कुछ अंतराल में विकेट आते हैं तो वो विकेट काफी महत्वपूर्ण होते हैं. 54 पे 4 और ये ओवर नंबर 7 है. तोड़फोड़ वाले ओवर, नील के लिए वापिस तैयार. संजय के लिए गेंद, इस बार बल्लेबाज को पूरी तरह से खामोश रखा है. ये लाइन होनी चाहिए, वाइड यॉर्कर के लिए जाना चाहिए. और अब क्या राहुल कह रहे हैं भाई आपको थोड़ा सा अंदर खेलना है, अंदर खेलो थोड़ा. लेकिन वो थोड़ा सा निराश भी है क्योंकि बहुत जिस प्रकार से अगर बल्लेबाजी की बात की जाए तो फुल टॉस गेंद थी, गेंद ऊपर से डाउन हो रही थी. ऐसे अंपायर के मन में कोई डाउट नहीं कि लीगल गेंद है. लेकिन राहुल पाटिल काफी नाखुश है क्योंकि उन्होंने 5 ही गेंदें खेली है अब तक. राहुल पाटिल ऑन स्ट्राइक. अब तक का स्कोर 55. उम्र 55 की, दिल बचपन का. और क्या यहाँ पे वो बचपन वाली कहानी यहाँ पे खेलेंगे क्योंकि रन आनी चाहिए. रुके हैं फिर से गेंदबाज. 55 साइवन और उपलाट. टीम प्लीज रिपोर्ट करें अगर आप यहां पे आए तो टॉस की प्रक्रिया को कंप्लीट करें. ओवर नंबर 7. अब तक 3 गेंद इस ओवर की आने बाकी. 55 पे 4. ये और इस बार अपने आप को इन्होंने जगह बना ली और इस गेंद को डीप बैक पर स्कोर लाइक बाउंड्री के बाहर. ये छक्का नहीं हटा. व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ सिक्सर. पीछे भाई मेहरबान ढेर कर दी आते आते, ऐसा मैं कहूंगा क्योंकि ये 7वां ओवर चल रहा है और 7वें ओवर में ये पहला 6 आया है इस इनिंग का. ये अच्छी गेंदबाजी के संकेत है. अब क्या गेंदबाज, अब यहाँ गेंद को अब थोड़ा पुराना करना पड़ेगा. ये मैच बॉल आ चुका है. ये ओवर नंबर 7. ये 61 रन स्कोर कार्ड पे है. अभी भी मेरे हिसाब से अगर मैं यहां से इस मुकाबले को देख रहा हूं 85-90 ये अच्छा टारगेट होगा मेरे हिसाब से. फिर से जगह बना ली, फिर से उसी क्षेत्र में नील भाई आपने आज तो सामने वाली टीम को रन दिए हैं बहुत. ये चौका 4. 65 ऑन बोर्ड. लास्ट बॉल. संजय कोयकरा सर जो आस्था रायपुर के टीम ओनर है वो काफी खुश होंगे इस मुकाबले से क्योंकि वो खुद बल्लेबाजी के लिए आए लेकिन इस बार गेंद को सिर्फ दिशा दी है फील्डर काफी दूर से. और ये 4 चौका. 4 रन. एक आए हे जातील. आणि जर कोणी असेल ते ह्यांच्याकडे नावं द्यायची आहेत. तिथं मुली आलेल्या होत्या, आमचे मॅनेजमेंटची माणसं आलेले आहेत. विक्की सर असतील, इथे कल्पित सर असतील. कृपया करून जरा संघ आलेत कबड्डीचे तर लगेच नाव नोंदणी करून आणि स्टार्ट करायचं आहे. आखिरी ओवर. अब तक का स्कोर 69. और खुद जो टीम ओनर है ना संजय कोयकरा सर, वो खुद बल्लेबाजी के लिए गए हैं बीच मैदान पे. वो जब गए हैं तब से रन का यहाँ पे मैं कहूंगा कि रन आने शुरू हुए हैं. अब तक 8 गेंदे 27. राहुल पाटिल क्यों मुझे आइकॉन के रूप में यहाँ पे बुलाया है ये दर्शाते हुए. और आज हमारे जो दर्शक इस टूर्नामेंट को लाइव देख रहे हैं, अगर आपने अभी भी इस लाइव को सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकॉन को दबाना ना भूलें क्योंकि हम भी अब जा रहे हैं सिल्वर बटन की तरफ. आप सभी का सपोर्ट हमें उस मुकाम तक लेके जा सकता है. प्लीज सपोर्ट करें, प्लीज सपोर्टिंग. 5 बॉलर हुआ परिचित. हाँ 5वां बॉलर है. यस. यह आखिरी ओवर, ओवर नंबर 8. क्या इस ओवर में वो तोड़फोड़ देखने को मिल सकती है? लास्ट ओवर. पहली गेंद बल्लेबाज को जगह पे रखा है. क्या यहां से स्ट्राइक को रोटेट करेंगे? ये सैक्रिफाइस किया. संजय भाई आएंगे वापस. विकेट आता हुआ और फिर से स्वप्निल डीजे बचता हुआ.
स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड पे लगे 69, लॉस ऑफ 4, आखिरी 6 गेंदे, आखिरी 5 गेंदे, उसमें से इस बार गेंद इस बार सीधा स्टंप में, यू मिस मी, आई डेफिनेटली हिट यू, गेंद अंडर और दंडी बाहर, विकेट। यहाँ पे देखिए फिर से आते ही बड़ी स्ट्रोक की तलाश, पहला रन पूरा किया, दूसरे की मांग, और ये रन आउट हो सकता है, लेकिन भाई ये गेंद ढूंढ रहे, वो मुझे गाना याद आया, ढूंढो ढूंढो रे साजना, ये साजन तो ढूंढ रहे, जिस प्रकार से इस गेंद को ये ढूंढ रहे थे, थोड़ी देर के लिए लगा भाई कि इनको गेंद मिलेगी या नहीं। थोड़ा सा वहां पे हमारे जो सारे अतिथि है उनके चेहरे पे अलग स्माइल है, वो कह रहे भाई ये क्या कर रहे हैं। 60, 70 ऑन बोर्ड, एंड अब ये क्या इस गेंद को जिस प्रकार से फील्ड किया, निहिल ने थ्रो किया, एक रन। स्कोर कार्ड की बात की जाए तो स्कोर कार्ड पे लगे 72, 72, और अभी भी इस ओवर की बात की जाए तो आखिरी 2 गेंदे, लास्ट 2 बॉल्स, साइवन एंड उपलाट प्लीज कम फॉर द टॉस इमीडिएटली, आना है आपको टॉस के लिए प्लीज, और विथ आइकॉन प्लेयर्स की लिस्ट। इस बार गेंद को फॉलो किया, अंपायर कहेंगे भाई ये लीगल डिलीवरी है। लास्ट बॉल, 72 ऑन बोर्ड। जब बल्लेबाजी कर रहे थे ना राहुल पाटिल और विघ्नेश, ऐसा लग रहा था ये 90 के आसपास जाएगी, लेकिन क्या वापसी की है गेंदबाजों ने। 72, लॉस ऑफ 6, लास्ट बॉल, और ये फिर से डॉट, 8 ओवर की समाप्ति, स्कोर कार्ड पर लगे 72 एंड 73 इज अ टारगेट। हम मिलेंगे एक छोटे से ब्रेक के बाद, आप कहीं ना जाए, मैच को देखते रहे, एंजॉय करते रहे। यूपीएल की सारी कमेटी, यूपीएल मैनेजमेंट, और हम बात करें इस उर्वा प्रीमियर लीग के सारे जो हमारे डानू तलासरी तालुका क्रीड़ा मंडल, यूपीएल मैनेजमेंट आयोजित ग्राम पंचायत चैंपियन ट्रॉफी का ये पहला सीजन, और ये पहले सीजन में जिस प्रकार से 2 आइकॉन को यहाँ पे खेलने के लिए जगह दी गई है, ये मुकाबला थोड़ी देर में शुरू होगा। हम लेंगे एक छोटा सा म्यूजिकल ब्रेक, ये मैच समरी आपके सामने है, लेते एक छोटा सा ब्रेक, कहीं ना जाए, देखते रहे।
इकडे मात्र 73च्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय रावे गावचा सुपुत्र अर्थात नेहल केनी आपण पाहतोय सध्या बॅटिंग साठी जात आणि दुसऱ्या बाजूला नेहलच्या बरोबर फलंदाज अनिकेत आणि नेहल ही जोडी मैदानाच्या आत 73 टार्गेट 8 षटकांचा मॅच नेहलला आपण ऍक्शन पाहणार आहोत तर आपण पाहतोय इथे मात्र ग्रामपंचायत चॅम्पियन्स ट्रॉफी आणि या ग्रामपंचायत चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जिथे आपण पाहतोय एका बाजूला तलासरी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम आष्टर रायपूरने बॅटिंग करताना प्रथम 72 धावा बनवल्यात 73 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आहे नेहल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनिकेत आणि नेहल ही जोडी मैदानाच्या आत पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडूला येऊन दिलाय चेंडूला मात्र पाठवलाय डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत UPL चौकार बंद केलाय ना कसं लागतो एकदा आधी स्पष्ट करताना अनिकेत पहिल्या चेंडूवर येतो चौकार 4 पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला खेळाडू आहे त्यांनी मात्र कोणती चुकी केली नाही डॉट बॉल धावसंख्या स्थिरावलेली 4 वर आपण पाहतात तलासरी विरुद्ध दुसऱ्या बाजूला आष्टर रायपूर या दोन्ही संघामधील ही लढत पुन्हा एकदा शरीराच्या दूरवरून खेळण्याचा प्रयत्न करतो अनिकेत आणि पुन्हा एकदा डॉट बॉल यावेळी पुन्हा त्या क्षेत्रात यावी क्षेत्ररक्षक आहे तो मात्र चुकी करणार नाही पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर लागोपाठचे 2 डॉट आणि त्यानंतर फलंदाज मात्र चौथ्या चेंडूवर बाद विकेट आधी स्कोर नाही त्याच्यात परत हे यायला काय चाललं तिसरा बॉल काय झाला हॅलो उपलाट संघ कर्णधार त्वरित संपर्क करायचा आहे नाणेफेकसाठी नाहीतर षटका या ठिकाणी कमी केली जातील उपलाट संघ नवीन फलंदाज मैदानात जयेश याही थोडस जागा बनवली जयेशने इतका चांगला फटका आहे परंतु खराब फिल्डिंग चेंडू मात्र जातोय डुंगणांच्या खालून 4 धावा चौकार विचार केला धावसंख्या फलकावर लागताना मात्र 8
दोन्ही फलंदाजाचा विचार केला, पहिल्या चेंडूवर चौकार खेचलाय. याही मात्र चेंडूला येऊन दिली, फक्त दिशा दिली, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, दोन क्षेत्ररक्षक तिकडे धावतायत आणि बघता बघता 2 धावा, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 10 ऑन बोर्ड, 10 धावा. या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकावर आहेत, 1 गड्याच्या मोबदल्यात 63 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा. आता समीकरण म्हणतंय येणारे 42 चेंडू 63 धावांची गरज, याचा अर्थ रिक्वायर्ड रन रेट 9चा आणि सध्याचा करंट रन रेट 8चा आहे. 1 विकेट मात्र गेलाय. निहिल पहिल्यांदा स्ट्राईकवर मात्र पाहायला मिळेल. या निहिलकडून कशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. एक चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि या वर्षी एक आगळ्या वेगळ्या रूपात खरं तर या स्पर्धेला अजून रोमहर्षक बनवण्याच्या दृष्टिकोनाने आपण पाहतो UPL मॅनेजमेंट कमिटीने असा विचार केला की एक स्पर्धा ऍड करूया जिचं नाव आपण ठेवूया ग्रामपंचायत चॅम्पियन्स ट्रॉफी, जिकडे ग्रामपंचायतच्या म्हणजे गावच्या खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म त्यांच्या माध्यमातून येईल आणि तिथे सुद्धा 2 आयकॉन्स म्हणजे अजून स्पर्धेमध्ये एक वेगळी लेवल. आपण पाहतो की जेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेत जाता त्या स्पर्धेचा दर्जा जर उंचवायचा असेल तर मोठे खेळाडू हे नेहमी येणं गरजेचं असतं किंवा तुमची व्ह्युअरशिप वाढवायची असेल, तुमच्या स्पर्धेचा रीच वाढवायचा असेल तर आयकॉन येणं खूप महत्त्वाचं आहे आणि आज आयकॉन पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज जयाचा पहिला चेंडू, मोठा फटका, निहिल आलेला सांगतोय का मला रावेवरून इथपर्यंत, तर इथे उधवाला बोलवलाय, चेंडू सीमा पार चौकाच्या. विचार केला धावसंख्या जाऊन पोस्ट मात्र 14 जयेश आला, जयचं स्वागत मात्र निहिलने सांगितलं तुमचं स्वागत आहे. खरं तर तलासरी संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम आष्ट रायपूर यांच्यामधली ही लढत 73 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आतापर्यंत धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 14-14. एक चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे लक्ष दिलं जातं, एक मॅनेजमेंट आपण म्हणतो फक्त एक क्रिकेट नाही तर प्रत्येक खेळाला आपल्यामध्ये सामावून घेणारा हे UPL आहे. बॉल तिथे गेलेला वाडीत मागात बघायचं जरा. आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर कॅरम, व्हॉलीबॉल, मॅरेथॉन, कबड्डी, त्यानंतर चेस, आपण पाहतोय कल्चरल प्रोग्राम्स, त्यानंतर अशा अनेक स्पर्धा या स्पर्धेमध्ये मी खेळल्या जातात आणि हा खरं तर उधवाकरांसाठी असेल या तलासरी भागातील खेळाडूंसाठी असेल हा मी म्हणेल की क्रीडा महोत्सव आहे. खरं तर याला जरी उधवा प्रीमियर लीग नाव दिलं गेलं असेल ना तरी हा क्रीडा महोत्सव आहे आणि या क्रीडा महोत्सवामध्ये मला अजूनही आठवते आमचे समाज बांधव आजूबाजूचे इथेही ते एकत्र येतात आणि ज्या पद्धतीचा माहोल इकडे बनतो ना, तुम्ही कल्चरल प्रोग्रामला या, इकडे तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाला या, तुम्ही इथूनचा नजारा पाहिल्यानंतर नक्कीच तुमचं मन मोहल्याशी राहणार नाही. आणि गेली अनेक वर्ष हे सातत्य राखणं एवढं इझी नाही आहे. एवढ्या सर्वांना मॅनेज करणं ही संपूर्ण UPL कमिटी ज्या पद्धतीने मेहनत घेत आहे, सर्वांचा विचार केला ना सर्व खूप चांगल्या ठिकाणी सेटल्स आहेत या सर्व मेंबर्स आणि तरी सुद्धा आपल्या व्यस्त कार्यक्रमातून ते वेळ काढतात. इकडे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक फक्त बघत राहील, चेंडू सीमा पार, पुन्हा एकदा 4-4-4 चौकार. केलं तर धावसंख्या फलकार आहे 18. या मात्र चेंडूला येऊन दिला हलक्या हाताने. नेहिलकिनी हा मोठ्या मॅचचा खेळाडू आहे, नेहमी त्यांनी दाखवलाय. आता सुद्धा बघा 2 चौकार आले, त्यानंतर त्यांनी कोणत्याही पद्धतीचा मी म्हणेन की जोखीम पत्करला नाही, चेंडूला फक्त दिशा दिली, 2 धावा काढल्या. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागताना मात्र आता
20 ऑन बोर्ड, 20 धावा. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेऊया ज्या पद्धतीने मिड ऑफ मध्ये आहे. यावेळी मात्र चेंडूला फक्त सन्मान दिला. क्रिकेटमध्ये मी कॉमेंट्री करताना नेहमी म्हणतो की अच्छी गेंदो का सन्मान करो, बुरी गेंदो का अपमान करो, ही अच्छी वाली थी. कदाचित या चेंडूलाही तो भिरकावून देऊ शकला असता, परंतु त्यांनी सन्मान दिला गोलंदाजाला. खेळायचा होता, चेंडू बॅटवर येत नाही, डॉट बॉल. या षटकाचा विचार केला, रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर रिक्वायर्ड रन रेट ऑलरेडी मेंटेन आहे. या ठिकाणी सायवनगावचे सुपुत्र राजेश माला API साहेब ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी ह्या ठिकाणी मंचावरती यायचे आहेत. राजेश माला साहेब ह्या ठिकाणी मंचावरती यायचे आहेत. नंतर संजय गवळी मेजर, राजेश महाला साहेब ह्या ठिकाणी मंचावरती यायचंय. कंटिन्यू. येस, धावसंख्येचा विचार केला. 21 ऑन बोर्ड, 21 धावा. 2 षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा फुल कव्हर आहेत आणि अजूनही हा सामना जिंकायचा विचार केला तर अजूनही 52 धावांची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 36 चेंडू आणि 52 धावांची अजूनही गरज असणार आहे. 53 धावांच्या आव्हानाचा पाठलाग होता. रिक्वायर्ड रन रेट 8.67. मॅच ऑन आहे. टीव्ही ऑन ठेवा, मॅच चांगला पाहायला मिळेल, नो डाऊट. हाँ सर, वो कमेंट्री में हूँ ना, इसीलिए कमेंट्री कर रहा हूँ ना. मैंने 2-4 जन को वापस बोला है, वो बोल रहे हैं कि हम लोग बताते हैं क्योंकि सर बहुत हेवी डेट है वो, इसीलिए सर करता हूँ सर, कुछ ना कुछ आपके लिए करता हूँ, टेंशन मत. मैं सर दोपहर के बाद आपको फाइनल बताता हूँ, ये सर नो. ओके चलेगा सर. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा होता. चेंडू बॅटवर नीटसा येत नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फुल कव्हर लागतंय. 21 राहुलचा विचार केला. या ठिकाणी सायवनगावचे सुपुत्र राजेश महाला साहेब या ठिकाणी UPL मॅनेजमेंटच्या इथे या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत. मी सोमनाथ डोंगर सरांना विनंती करतो की साहेबांच्या ह्या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. सर मला वाटतं एक ओव्हर झाली, 3 ओव्हर जसे संपतील ना आपण सर्व प्रक्रिया कंप्लीट करून घेऊ, कारण मॅच सुद्धा ऑन आहे, त्यामुळे तिथेही लक्ष आपलं असणार आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फरक आहे 22. चेंडू झाले 2. या ठिकाणी सोमनाथ डोंगरकर सर यांना विनंती करतो की राजेश महाला साहेब यांचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे. ओके, त्याचबरोबर संदीप महाला साहेब त्यांचे छोटे बंधू मी अरुण कनाल साहेबांना विनंती करतो की त्यांचं सत्कार करायचा आहे. गोलंदाज दीपक आलाय. धावसंख्येचा विचार केला 22 वर 1. सामना रंगतदार होणार नो डाऊट, कारण त्यांच्यासोबत असलेले संजय गवळी मेजर यांचं स्वागत करण्यासाठी विनोद कुरकुटे सचिव UPL चे सचिव ह्यांनी यायचंय. प्रिन्स वॉरियरचे मालक ओके, त्याच्यानंतर प्रिन्स वॉरियरचे मालक विजय गावित यांना विनंती करतो की सुबोध खांडवी मेजर ह्यांच्या या ठिकाणी सत्कार करायचा आहे. अरे पवार सॉरी सुबोध पवार मेजर. धन्यवाद. ह्या ठिकाणी UPL मॅनेजमेंट आणि डहाणू तहसील तालुका कला क्रीडा मंडळ आयोजित ग्रामपंचायत चॅम्पियन ट्रॉफी ह्या स्पर्धेला भेट दिली. कंटिन्यू. यावेळी मात्र आपला क्लास दाखवताना नेहल किली ब्रँडेड षटकार. व्हॉट बॉलिंग. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 29.
स्कोर मूव्स ऑन 29. लास्ट बॉल. निहिल किनी आपला ब्रँड दाखवताना 9 चेंडू 18 धावा. हरेश्वर किनी यांचे सुपुत्र आणि वडिलांनी जे क्रिकेट खेळलं ना ते क्रिकेट मुलगा आता या ठिकाणी जगतोय. उपलाट आणि सायवन ह्या संघाचा नाणेफेक होतो. मी राजेश मालासाहेब यांना विनंती करतो की ते हे नाणेफेक करायचे. हा तिथे टोस कबूस सायवन संघ आणि उपलाट संघ या ठिकाणी यायचंय. शेवटचा चेंडू इकडे मात्र सिंगल घेण्याच्या नादात फलंदाज मात्र बाद. चला टॉस साठी आपण जातोय. टॉस आपण घेतोय इथे मात्र दोन्ही संघ या तयार ठिकाणी उपलाट ह्याच्यानंतर होणारा सामना उपलाट आणि सायवन ह्या दोन संघामध्ये हा रंगणार आहे. नाणेफेकसाठी राजेश महालासाहेब यांच्या मार्फत ही नाणेफेक होते. हा कंटिन्यू. आमच्या सर्व पोलीस बांधव आज इकडे उपस्थित आहेत. खरं तर पोलीस बांधवांना वेळ कमी असतो तरी सुद्धा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमावर कृपया करून मॅच सुरू असताना मधून गाड्या कोणीच घेऊन यायची नाहीये. लक्षात असू द्या मधून गाड्या कोणीच घेऊन यायच्या नाही मैदानामधून. हा इनिंग ब्रेक झाल्यानंतर यायचंय. सामना सुरू असताना मधून कुणीच गाड्या घेऊन यायचं नाहीये. येस मी मान्यवरांना विनंती केली आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हा. 29 धावा आणि हा दुसरा गडी बाद इकडे झालाय. इकडे पाहतो आपण एका बाजूला अक्षय घरात मॅन फ्रॉम काटा, दुसऱ्या बाजूला रावे गावाकडून बिलॉंग करणारा निहिल. पहिला निहिल हा उडवला निहिल आहे. हा जयेश आउट झाला नाही रन नाही. नंतर कोणाला अक्षय आलाय ना मग किती आलं याचं नाही तेव्हा घेतात ना काय काय करायला इंस्टा बघायला. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज राहुल पाटील आहे. मात्र बॅटची आतील कडा राहुल आला आणि तो मात्र निहिलला घेऊन गेलाय. पहा काय चेंडू होता. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. पहा रिप्ले राहुल पाटीलचा हा भन्नाट वेग आणि ज्या पद्धतीने हा चेंडू पडल्यानंतर सर हातात वर बॅटिंग. हॅलो धावसंख्येचा विचार केला 29 वर 3. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पायावर आदळतोय. इकडे मात्र डॉट बॉल. इकडे पायचीच्या रूपाने फलंदाज बाद नसणार आहे त्यामुळे फलंदाज मात्र सुरक्षित. डॉट बॉल इकडे येतोय उमेश. 29 चेंडू 44 धावांची गरज. अक्षय गरज जो पण मैदानाच्या आत आहे तो मॅच तो वेगळ्या पद्धतीने घेऊन जाऊ शकतो. खराब चेंडू फायदा उचलला. चेंडू मात्र जातोय डीप फाईन बाउंड्रीच्या जवळ. 4 चौका.
धावसंख्या फलकावर लागते 33 33 पहा 3 3.3 खूप कमी वेळा पाहायला मिळते खूप कमी वेळा पाहायला मिळेल इकडे मात्र अपील आणि अपील मध्ये तेवढा दम नाही कारण चेंडू शरीरावर आदळला आहे या आधीच्या चेंडूवर 3.3 ओव्हर्स होत्या 33 3 गडी बाद मला वाटतं खूप 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 कमी वेळा तुम्हाला योगायोग पाहायला मिळतो आता 3.4 झाले 33 वर सध्या धावसंख्या फलकावर आहे ती 3.4 काय वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असतात यावेळी रिव्हर्स खेळायचा होता फॉलिंग ड्राईव्ह रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला खरं तर जमिनीवर आदळून पडून झोपून फटके खेळण्याची जी पद्धत क्रिकेटमध्ये आलाय ना ती मला वाटतं जास्तीत जास्त कृष्णा सातपुते आणि पप्पू तोडकर या दोन टेनिस क्रिकेट वीरांना जास्त जमते अपीलमध्ये दम नव्हता लास्ट बॉल 33 लॉस ऑफ 3 मागचे 2 चेंडू डॉट आलेत राहुल पाटील कमबॅक करतोय हो मोठा फटका खेळायचा होता यावेळी मात्र बॅटची आतील कडा फलंदाज बॅक 2-3 पवेलियन विकेट न्यू बॅटर इन संदेश आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विघ्नेश ज्या विघ्नेशकडे प्रत्येकाचं लक्ष आहे तो विघ्नेश मात्र येतोय चांगली स्पर्धा ही मानाची स्पर्धा आणि आपण पाहतो एका बाजूला तलासरी दुसऱ्या बाजूला आष्टा रायपूर हे दोन्ही संघ आमने सामने आहेत चांगली स्पर्धा पाहायला मिळणार आहे या ग्रुप आपण पाहतोय की ग्रामपंचायत चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा नक्कीच तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना करेल कारण चांगले चांगले आयकॉन्स आपल्याला पाहायला मिळतात जाऊया मैदानाच्या का मॅच थांबलाय थोडाच घाई करा विघ्नेश साखरदोडे गोलंदाजी मार्कवर बॅटिंग मध्ये आता कमाल धमाल दाखवलाय आता गोलंदाजी मध्ये काय हे पाहावं लागेल विघ्नेश साखरदोडे वर्सेस अक्षय घरात ही बॅटल खूप महत्वाचं आहे या बॅटलकडे प्रत्येकाचं लक्ष आहे समीकरण आता म्हणते ना की 24 चेंडू 40 धावांची गरज आहे 24-40 विघ्नेश फिल्डिंग मध्ये पुन्हा पुन्हा बदल कारण डावखुरा उजव्या हाताचे फलंदाज आहेत विघ्नेश साखरतोडे पहिला चेंडू फुल टॉस फायदा उचलायचा होता तेवढा चांगला कनेक्शन पाहायला मिळाला नाही सिंगल मात्र इकडे मिळेल एका धावेने मात्र धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र 34 34 वर 4 34 वर 4 आणि इथून मॅच मध्ये काय मला तरी वाटतंय अजूनही समीकरणाचा विचार केला तर नयन 34 वर 4 षटक क्रमांक 5 मैदानाच्या आत विघ्नेश इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता फल तिकडे क्षेत्ररक्षक थोडासा चुकला आणि चेंडू त्याला मात्र गुंगारा द्यायचा जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय UPL चौकार मध्ये सर्वात जास्त वाजवली जाणारी म्युझिक जर कुठली असेल तर ही आणि त्याच्यावर ठेक्यावर नाचणारे आम्ही अनेक गरबा रसिक पाहिलेत 38 लॉस ऑफ 4 इकडे रिव्हर्स खेळायचा होता चेंडू नीटचा बॅट वाला नाही
चेंडूला कदाचित तलासरीला जायचं होतं, परंतु तो उधव्याला जाऊन थांबला असं वाटलं. धावसंख्या 39 वर 4. समीकरण बदलतंय. करंट रन रेट 8.67 आणि रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला 9.71. सामना कंट्रोलमध्ये आहे, असं नाही की वन साइडेड चालू आहे. सामना कंट्रोलमध्ये आहे. विघ्नेश मोठा फटका घ्यायचा होता, फलंदाज मात्र इथे बाद होऊ शकतो. वॉट अ कॅच. स्वतः गोलंदाजांनी कॉटन बॉल. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पहा काय झेल पकडला विघ्नेश सागातोड्याने. बिग फिश इन नेट, विकेट. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 39 वर 5. समीकरण म्हणताय येणारे 20 चेंडू आणि धावा हव्यात 34. 20 34. नवीन बॅटर प्रणित. 20 34. तर मॅच कंट्रोल मध्ये होती तलासरीकडे, परंतु आता मॅच थोडस आपल्याकडे खेचते टीम आस्टर रायपूर. यावी पुन्हा एकदा अपील आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. तू चल मैं आया, विकेट. कोई मारे आंखों से और कोई मारे गेंदों से. इकडे विकेटवर विकेट. ऑन हॅट्रिक गोलंदाज. पाहूया या आजच्या ग्रामपंचायत चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का. समोर फलंदाज अजय. हा चेंडू खराब आहे, याचा अर्थ इथे मात्र हॅट्रिक होणार नाही. धावसंख्या फलकावर 40. कारण आता हा वाईट बॉल काउंट केला जाणार नाही. आता जर पुढच्या बॉलला विकेट जरी आला तरी ती हॅट्रिक काउंट केली जात नाही नवीन नियमानुसार. 40 धाव फलकावर. इकडे मात्र क्रॉस लाईन घेण्याचा प्रयत्न. चेंडू यश पायावर लागतोय. पंच सांगतात लेग बाय. धावसंख्या फलकावर लागते 41. 41 धावा आणि 5 षटक इकडे मात्र संपलेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. जाऊया आता येणाऱ्या 18 चेंडूत 32 धावेची गरज आहे. 18 चेंडू 32 धावा. 18 बॉल्स 32 रन्स. रिक्वायर्ड रन रेट 10.67. तो 9.67 होता याआधी, आता तो 1 ने वाढलाय. सायबन आणि प्लॅट आपण आपले आयकॉन्स ही सांगायचे आहेत प्लीज, आणि आपण तयार राहा. राहुल पाटील आयकॉन. यावी सरप बुंद्यात टाकलाय चेंडू, परंतु इकडे फलंदाज सुरक्षित आहे. कारण या टुर्नामेंटचा विचार केला तर या टुर्नामेंट पायचीत बाद नाही तर सरप लम होता नो डाऊट. पंचांचा हात हा आकाशाकडे गेलाच असता, परंतु या स्पर्धेमध्ये LBW अर्थात पायचीत बाद नाहीये. डॉट बॉल. अजय ऑन स्ट्राइक. 17 चेंडू 32 धावा. शॉर्ट बॉल होता. या चेंडूला फक्त दिशा दिली आहे. पहिली धाव पूर्ण केली. चेंडू काऊ कॉर्नर कडे ट्रॅव्हल होईल. बघता बघता दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेत. समीकरण बदलतंय. समीकरण आता म्हणते येणारे चेंडू आहेत 16 धावा हव्यात 30. 16 चेंडू 30 धावा. रिक्वायर्ड रन रेट 12च्या आसपास. विघ्नेश साखरतोड्याचं 1 षटक अजूनही बाकी आहे, त्याच्याकडे लक्ष असेल. आणि त्यानंतर शेवटचे षटक कोणाकडे जाईल ना तेही महत्वाचं राहील, कारण 5 गोलंदाज वापरावे लागणार आहेत नो डाऊट.
यावेळी चेंडूला येऊन दिला, फक्त दिशा दिले. ओ अप्रतिम फिल्डिंग. ये तो मेरे दाहिने हात का खेळ आहे. तुम्ही पाहू शकता एकदा रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने चेंडू अडवला गेलाय. पहा एकदा चेंडू पडल्यानंतर जात होता, आउटफील्ड फास्ट आहे, परंतु वॉट फिल्डिंग, खूप चांगलीच फिल्डिंग पाहायला मिळाली. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या प्रकार 44-44. वीरेंद्र सेहवाग जर्सी नंबर, अशीच फलंदाजी करावी लागेल. याही पुन्हा चेंडू पायावर आदत आहे. इकडे मात्र सिंगल, तिकडे कव्हरला कोणी नाही आहे, त्यामुळे तो सांगतोय बाबा खूप लांब आहे, त्यामुळे मी थ्रो करूही शकत नाही. विघ्नेश सांगत थोडे सांगतोय की बाबा थ्रो करू तरी कसा, कुठल्या अँगलनी. उपलाट विरुद्ध दुसऱ्या बाजूला सायवन, हे दोन संघ पाहायला मिळतील. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे. राहुल पाटील चुकी करणार नाही, विकेट येतोय. विकेट नंबर 7 डाऊन, 7 विकेट डाऊन. डग आउट मध्ये येऊन राहायचंय आणि ह्या ठिकाणी इथूनच फिल्डिंगला क्षेत्ररक्षणला जायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल डग आउट मध्ये यायचंय. दोन्ही संघांना ही विनंती असेल की जसं मॅच चालू होईल तेव्हा तुमचा 12 मॅन हा कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावा, नाही तर तिथेही पॅनलाइज केलं जाईल, याची दक्षता घ्या प्लीज. 45 लॉस ऑफ 7. जाऊया मॅच कडे. 45ला 7. नवीन फलंदाज सचिन. ह्यावेळी झेल सुटला असं वाटलं एकंदरीत. डॉट बॉल. शतक क्रमांक इकडे मात्र 6 येते संपुष्टात. आता 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा. विघ्नेश सागा तोडेचा हे षटक खूप महत्वाचं आहे आणि शेवटचा षटक कोणाच्या हातात दिला जाईल हेही तेवढंच महत्वाचं आहे. 12-28 12-28. 3 मध्ये 6 वर खेळतोय संदेश आतापर्यंत. अजूनही मॅच रंगतदार आहे असं नाही. विघ्नेश सागा तोडेच्या या षटकात 10 धावा जरी आल्या आणि मग शेवटचं षटक कोणाकडे दिलं जाईल याकडे लक्ष असणार आहे. लास्ट ओव्हर ही तेवढीच महत्वाची आहे. आस्टर रायपूर विरुद्ध तलासरी असा मॅच चालू आहे. तलासरी वन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि सेकंड इनिंग मध्ये चेस करताना आतापर्यंत 45. इथे मात्र यू मिस मी आय डेफिनेटली हिट यू, सरळ स्टंप अटॅक आणि यष्टा उद्ध्वस्त. विकेट. दोन्ही कंपॅरिझन केलं तर इथे 54ला 4 होतं आष्टा आणि आता 45ला 8 आहेत. गोलंदाज थांबलाय विघ्नेश साखरतोडे. या मॅच मध्ये 3 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. यावेळी मात्र मोठा फटका घ्यायचा होता. प्लीज कनोजिया कुठे असेल कृपया प्लीज इकडे मात्र या प्लीज कनोजिया. हॅलो, ह्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे जो मैदानामध्ये पोल आहे त्या ताराला जर बॉल लागला ना, हा कॅच पकडला ह्या ठिकाणी आउट आहे आणि त्या ताऱ्याला लागून मैदानाच्या बाहेर गेला हा 6 दिला जाईल. खेळाडू नोंद घ्यायचे, जर ताऱ्याला लागून हातात बॉल आला तर कॅच आउट दिला जाईल. ताऱ्याला लागून बाहेर गेला हा 6 दिला जाईल. यावेळी सरळ बुंद्या टाकण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र दिशा दिली. 1 धाव पूर्ण केली. तिकडे थोडासा फंबल, परंतु 1 धाव.
8 विकेट डाऊन आहेत. नवीन फलंदाज तन्मय आला होता. तन्मयने स्ट्राईक रोटेट केलाय. सर सर ओ सर नमस्कार सर नमस्कार काय सांगता बरं हे आवाज जातो ना. इट्स वाईड. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागणारी 48-48. समीकरण म्हणते अजूनही येणारे चेंडू शिल्लक आहेत 9. धावा आहेत 25. 9-25. यावी फलंदाज बाल बचे असं म्हणायला काही हरकत नाही. चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. इट्स वाईट. स्कोर मूव्ज ऑन 49. 49. अजूनही 24 धावांची गरज आहे. 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि 9 चेंडू शिल्लक आहेत. चला थोडंसं घाई करा कारण वेळेचं बंधन असणार आहे. 12:10 झाले. पहिलाच मॅच अजूनही ऑन आहे. आज भरपूर मॅचेस बाकी आहेत. आज आपण बिग मॅच फॉर्मॅट खेळवतोय. खरं तर फक्त 4 संघ आज निमंत्रित आहे. त्यामध्ये सायबन आणि उपलाट पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर आज पाहायचा कोणता संघ हा क्वालिफाय होईल याकडे लक्ष आहे. चांगला चेंडू सिंगल मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार का? 2 धावा पूर्ण केल्या जातील असं एकंदरीत वाटलं होतं पण तो काय थ्रो आहे. व्हॉट अ थ्रो. 50 धावा कंप्लीट. 50. लॉस ऑफ 8. अजूनही या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू येणं बाकी. लास्ट 2 बॉल्स ऑफ द 7th ओव्हर. समीकरण म्हणते 7 चेंडू 23. 8 चेंडू 23 धावा. 8-23. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतो पुन्हा विघ्नेश. यावी मोठा फटका. चेंडू येत आहे. शतरक्षक दूरवरून येत आहे. विकेट नंबर 4 मिळाली असती परंतु सोडलाय. हाताला भगदाड पडलाय. पुन्हा एकदा रिप्ले बघा. सकाळी वडापाव खाला का? हाताला तेल तसंच राहिलं का? आणि चेंडू मात्र हातातून निसटला. पहा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये. सोपा झेल आणि झेल सुटलाय. 51. लॉस ऑफ 8. लास्ट बॉल 7व्या ओव्हर मधला. डाऊन द ट्रॅक. काय फटका सजवलाय. 1 बाउन्स 4. कणकरीत चौकार. 4-4-4. हॅलो. 18 धावेची गरज आहे. त्यांचं थोडी घाई करायचंय या ठिकाणी. नाही मला क्षेत्ररक्षण थोडं लवकर लावायचंय. त्या कारण ठिकाणी सर- आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळेचं पण मी तेच सांगितलं. 12:10 झाले आहेत. पहिलीच मॅच बाकी चालू आहे. अजूनही या मॅच मधला 1 ओव्हर बाकी आहे. त्यानंतर पुढच्या मॅचेस बाकी आहेत. कदाचित कमी षटकांच्या मॅचेस जाणार नो डाऊट. हे तर समीकरण आहे. 6 चेंडू 18. लास्ट ओव्हर आणि ती घेऊन येतो गोलंदाज. सूरज गोलंदाजी मार्कवर. 6-18. स्ट्राईकवर सचिन. 3 चेंडू 2 धावा. तन्मय 3 चेंडू 6 धावा. तन्मय स्ट्राईकवर येणार का हाही महत्वाचा प्रश्न आहे. 6-18. लास्ट 6 बॉल्स 18 रन्स रिक्वायर्ड. पहिला चेंडू खराब. फायदा उचलला. चेंडू डिफाईन बाउंड्रीच्या बाहेर. 4 चौकार. मॅच मेट 20. खराब चेंडू 4. खेळपट्टीचा विचार केला ना. खेळपट्टी खूप मोठी आहे
खरं तर त्याचं अंतरही खूप जास्त आहे आणि त्यामुळे चेंडू पिचिंग करणं एवढं सोपं नाही आहे. पहिला चेंडू खराब 4 धावा, आता 5 मध्ये 14. हात जर तुम्ही स्ट्रेस केले नाही, चेंडू तिकडे जाऊन टाकले नाही आणि डायरेक्ट बॉलिंगसाठी गेलात ना, तर ते एवढं इझी नाही आहे. संदेश धारणे यांना आपण पाहतोय इन ऍक्शन पाहायला मिळतील आज. इथे मात्र नशिबाचा चौकार 4-4. मैच मध्ये ट्विस्ट. मैच ऑन रखिए, टीवी को भी ऑन रखे पीछे. म्हणताय 4 चेंडू 10 धावा. आमचे परम मित्र आणि महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असले संदेश धारणे. मित्रपरिवार बी साठी आम्ही एकत्र खूप वर्ष क्रिकेट खेळलं. त्या संघात मी कर्णधारी राहिलो होतो खूप वर्ष, त्यामुळे खूप चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. संदेश धारणे महाराष्ट्र पोलीस, आपलंही स्वागत आहे. वेलकम संदेश भाऊ या नावाने खूप प्रसिद्ध आहेत. 4 चेंडू 10 धावा. मॅच ऑन रखिए, टीव्ही ऑन रखिए, कारण मॅच खूप तगडा आहे, नो डाऊट. हा वाईड आहे का? हो, गरीबी में आटा गीला. 4 चेंडू 9 धावा, 4 balls रिमेनिंग, 9 runs रिक्वायर्ड. महाराष्ट्र पोलीस संदेश धारणे स्वागत. 4-9. पुढचा चेंडू. ओ इथे मात्र चेंडू सीमा पार, खलखलीत UPL षटकार. हीच क्रिकेटची मजा आहे. कभी धूप है तो कभी छाव है, कभी खुशी है तो कभी गम है. आता समीकरण म्हणताय 3 चेंडू 3 धावा. 6 मध्ये 18 होते. कोणाला वाटलं होतं मॅच एवढा पूर्ण बदलेल. 3 मध्ये 3. इथे मात्र तलासरी संघ सांगतोय की या मॅच मध्ये त्यांचे जे संघ मालक आहेत ना, मौजेस पिले, ते मात्र सध्या खूप खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर. 3 मध्ये 3. काय मॅच आहे. व्हॉट अ मॅच. इकडे मात्र सचिन नावाप्रमाणे काम करतोय. 3 मध्ये 3. काय मॅच बदलली पहा. मॅच होती कुठे. मी मगाशी म्हटलं की एक, इथे मात्र हा चेंडू सोडला पुन्हा एकदा वाईड. बँक बॅलन्स कम, खर्चा ज्यादा. आता 3 मध्ये 2. 3 चेंडू 2 धावा. मला वाटतं विघ्नेश राहुल पाटील जे कमावलं ना, ते या गोलंदाजांनी गमावलंय. 3 मध्ये 2. तरी अजूनही राहुल सांगतो मॅच ऑन आहे. इकडे मात्र दिशा दिलाय आणि मॅच इकडे मात्र फिनिश होताना पाहायला मिळेल का? हो, इथे मात्र तलासरी संघ विजयी होत आहे. वेल प्लेड तलासरी, वेल प्लेड सचिन, वेल प्लेड. काय बॅटिंग. या ठिकाणी लगेच ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे लगेच